लागले येथे निर्णय फिल्डिंग करणार. शुभेच्छा सर. मी जास्त वेळ घेत नाहीये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अशोकजी भोईर यांना विनंती की पुन्हा आपण मंचावरती बसावा आणि अतिश भांबरेला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. अंकल भोईर कुमार गुण आमचे आयोजक या ठिकाणी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आतिश भांबरेला आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार, ज्यानं अतिशय सुंदर डाव आपल्या टीमसाठी साकारला आणि तोच बनला मॅच विनर, प्लेअर ऑफ द मॅच. वेल डन आतिश अँड बेस्ट ऑफ लक फॉर द क्वार्टर फायनल मॅच. पुढील मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टीम शेळूमाता वळ क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानामध्ये उतरा, कारण यानंतर 3 मॅचेस. आमची गावात चेक. चला सामना आपण सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. टीम न्यू एकविरा पिंपलनेर. क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल शेळूमाता वळच्या विरोधात न्यू एकविरा पिंपलनेर या 2 बलाढ्य संघांदरम्यान. आणि जिथे टॉस लागलाय शेळूमाता वळच्या बाजूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर मिसफिल्डिंग कुठेतरी आज एक विलनचं काम करताना दिसली जय बजरंग भावाले बी साठी, आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. पुढील स्पर्धांसाठी आपण त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. आणि इथून आता हे जे 2 संघ आहेत या दोन्ही टीमनं या वर्षामध्ये खास करून न्यू एकविरा पिंपलनेर संघाचा आपण विचार केला तर या टीमच्या वतीनं एक हाय क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट, उच्च कोटीचा आणि त्यांचा दर्जा उंच करणारा खेळ त्यांनी दाखवला. न्यू एकविरा पिंपलनेर संघ आणि रँकिंग नंबर 1 या वर्षामध्ये GCAचा नंबर 1 संघ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. वेलकम अर्जुन पाटील जुनांदुर्की, आपलं मनपूर्वक स्वागत. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण कुमार अंकल भोईर इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करूया. त्याच्यासाठी सारंगावचा कॅप्टन मला वाटतं प्रेझेंट आहे. येस, जुनांदुर्कीचा कॅप्टन सुद्धा प्रेझेंट आहे. आणि हा जो चालू सामना आहे त्यांचे दोन्ही 12वे खेळाडू ज्या वेळेला आपण ड्रॉ करणार आहोत, चालू मॅचचे दोन्ही 12वे प्लेयर्स
त्या ठिकाणी उपस्थित असतील. 3 चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. एका चिठ्ठीवरती असेल जय हनुमान एकता सारंगाव, दुसरी चिठ्ठी आई जोगेश्वरी जून आंदुरकी आणि तिसरी चिठ्ठी विजेता संघ विनर. आणि ती एक चिठ्ठी उचलली जाणार ती फायनल मध्ये तुम्ही सांगितलं लक्षण टीम आपल्याला बघायला मिळेल. राम भोईरच्या बॅटमधून शेवटचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. राम लखनची जोडी आहे. खरं तर एक्झॅक्ट आमचा 12th मॅन सुद्धा थोडा कन्फ्यूज झाला. आतिश बांबरे षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय. सलामीची जोडी तुम्ही पाहतायत. हार्दिक गायकवाड आणि त्याच्या सोबतीला बॅटर ऋतिक म्हात्रे. हार्दिक गायकवाडच्या बॅटमधून चांगल्या धावा या स्पर्धेमध्ये आल्यात. ऋतिक म्हात्रे विथ बॅट चांगला राहिला परंतु गोलंदाजीमध्ये थोडासा अपयशी ठरलाय. मात्र आता ही महत्वाचीच मॅच आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ ठरणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीने. आणि आता हळूहळू प्रेक्षक स्टँड्स मध्ये येथे जमा झालेला प्रेक्षक वर्ग त्यांच्याही माध्यमातून आपण देऊया या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हार्दिक गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. आतिश भांबरे राईट आर्म राऊंड द विकेट. मागच्या सामन्याचा सामनावीर मला वाटतं लागोपाठ 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात आतिशनं. राऊंड द विकेट स्विच हिट. पहिलाच बॉल आणि स्वागत केलंय भांबरेचं हार्दिक गायकवाडनं. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बॉलला सर पाठवलं पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता येतोय नेत्रदीपक चौकार. आणि या चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय हार्दिक गायकवाड. मॅन इन फॉर्म भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू. ओ पुन्हा पॅडल स्वीप लोबो फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला. आणखी एक बॉल सीमा पार. भांबरेच्या विरुद्ध लागोपाठचा दुसरा चौकार. नाही रुकने वाले. हार्दिक गायकवाड नाही रुकने वाले असंच आपण म्हणूया. युवा खेळाडू आहे. युवा प्रतिभावान खेळाडू ज्यानं या वर्षीची BPL सुद्धा गाजवली. बालाजी स्पोर्ट्स संघाकडनं खेळत असताना आणि तो अनुभव आज खरं तर पाठीशी घेऊन त्याच्या ग्रामीण संघाला त्याचा फायदा होतोय. यंगस्टर आहे. भरपूर खरं तर कमी वयाचा खेळाडू आहे परंतु त्याच्याकडे ही ती मॅच्युरिटी आलेली आहे. ती परिपक्वता आलेली आहे. याचं कारण तो आता बऱ्याचशा मॅचेस खेळताना दिसलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगवान परंतु हा बॉल बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती. आतिश थोडंसं आता स्ट्रगल करताना दिसतोय. पहिल्याच 2 बॉलवर 9 धावा त्यानं खर्च केल्या. मागच्या वर्षी दीना पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये शेळू माता वर्ल्डचा खेळ चांगला राहिला होता. स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील स्मृती चषकामध्ये यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रत्येकी टीम मध्ये आता जे यंगस्टर खेळाडू तयार झालेले आहेत त्या यंगस्टर खेळाडूंनी प्रत्येकी गावाचं नाव आता हळूहळू या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये पुढे आणलंय. मानकोलीचा विनीत असेल. हार्दिक गायकवाडला तुम्ही पाहताय सध्या पिंपलनेरचा. ओ पूल केलाय हवे त्या बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय. चूक होणार नाहीये. आतिश बांबरेचा तिखट पलटवार. विकेट त्यानं प्राप्त केली आहे. हार्दिक गायकवाड बॅक टू द डगआउट. बिग ब्लो फॉर द टीम न्यू एकविरा पिंपलनेर. मोठा धक्का लागलाय. मोठा धक्काच म्हणावा लागेल कारण पूर्ण दिवसभर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा तुम्ही बघितल्या. याही डावामध्ये चांगला स्टार्ट त्यानं मिळून दिला होता आपल्या टीमसाठी परंतु आता जरूर झेलबादच्या स्वरूपामध्ये त्याचं बाद होणं संघासाठी एक फार मोठं नुकसान असेल. पहिला खेळाडू अखेर त्या ठिकाणी बाद झाला. सफलता मिळाली गोलंदाज आतिश बांबरेला. लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर तोही थोडासा दबावात दिसत होता परंतु दबावात जर तुम्ही खेळाल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. निडरपणे तुम्हाला खेळावं लागेल. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तुम्ही ज्या वेळेला खेळाल त्याच वेळेला तुम्ही यशस्वी व्हाल.
Second, yes, first wicket down now, and batter Sachin Gaikwad in at number 3. ओव्हर द विकेट गायकवाड समोर आल्या मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या आतलीकडे बॉल येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक 10 वर दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना बॉल तयार. आतिश ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड फक्त ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करताना दिसतोय. जास्त ताकद झोकण्याचा प्रयत्न केला नव्हता. एकच धाव तिथे मिळाली आणि या एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय सध्या 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर एक चांगला बॅक आपण म्हणू शकतो. आदरणीय विकेश वखार यांचं देखील येथे शुभागमन झाले. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक भिनार मध्ये सुस्वागतम. सेकंड ओव्हर कौशल पाटील आता बॉलिंग मार्कवर. ऋतिक म्हात्रे आणि सचिन गायकवाड ही जोडबोली आपण मैदानामध्ये पाहतोय. विकेट जरूर प्राप्त केली. इनिशियल ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी खरं तर भांबरेला ओळखलं जातं आणि ती सफलता त्याने मिळवली. कौशल पाटीलचं षटक भरपूर महत्वाचं ठरेल. बॅटची कडा. एकही फिल्डर स्लीपमध्ये नव्हता. स्लीप कॉर्डनमध्ये आणि सुदैव म्हणावं लागेल बॅटर्सवर ऋतिक म्हात्रेचा तो बचावला गेला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय कौशल पाटील. चांगली उंची आहे आणि त्याच्या हाईटचा त्याला नेहमीच फायदा झालाय. हाय अमनं जेव्हा जेव्हा बॉल रिलीज करतोय चांगल्या पूर्ण लांबीचे बॉल त्याच्या वतीनं आपण बघितलेत. डॉट बॉलनं स्टार्ट करत असताना म्हात्रे समोर कौशल पाटील. ओव्हर द विकेट. स्वीप करायचा होता. पुन्हा गती भरनाट होती. वेगवान चेंडू आणि किक डॉट बॉल. लागोपाठचे 2 डॉट बॉल. पहिला बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर होता आणि हा बॉल देखील बॅटर जसा शफल होतोय थोडासा फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि महत्वाचं म्हणजे इथून बॅट येण्या अगोदर बॉल कीपरकडे निघून जातोय. भन्नाट वेग आहे कौशल पाटीलकडे. मी अगोदर देखील उल्लेख केला होता ना की या वर्षीची BPL जिंकणाऱ्या संघामध्ये कौशल पाटील होता. विजय पावलेच्या सोबत त्याने केलेला त्याचा अनुभव शेअर आज कुठेतरी कौशलला नक्कीच फायदा मिळतोय. धावायची संधी आहे आणि काय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय सचिन गायकवाड. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागलाय टीम न्यू एकविरा पिंपळनेरला. समोर ड्राईव्ह करण्यात आला आणि काय रिफ्लेक्शन आहे. वा. कौशल पाटीलचं बॉल हातामध्ये घेतला आणि त्याच्यानंतर थेट यष्टारा निशाणा साधलाय. जबरदस्त रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळेल आणि कौशल पाटील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. शॉर्ट कव्हरला पकडला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागेल टीम न्यू एकविरा पिंपळनेरला.
कौशल पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती. खोलात टाकलेला बॉल, काय गोलंदाजी केली कौशल पाटीलनं, जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती 11, परंतु या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल स्पेल, ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम कौशल पाटील. एक धाव खर्च केली, एक विकेट त्याला मिळाली आणि इथून धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12. नंबर 1 संघ आणि त्या नंबर 1 संघाच्या समोर नंबर 1 खेळ करत असताना शेळू माता वळ तुम्हाला बघायला मिळाला. परंतु आता त्या नंबर 1 टीमला पिंपलनेरला येथून पलटवार करावा लागणार आहे. कमबॅक त्याला करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती फक्त 6च्या सरासरीनं जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु ही धावगती जर शेवटपर्यंत राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर फक्त 24 दिसतोय स्कोर कार्डवर. आणि इथून 25 धावांचं हे लक्ष जे आहे ना अल्पेशजी, ते तेवढं मोठं नसणार आहे, कारण शेळू माता वर्ल्ड चेझिंग करण्यासाठी माहिर आहे. फलंदाजी त्या टीम मध्ये स्ट्रॉंगेस्ट. हर्षल पाटील गोलंदाजी करण्यासाठी आल्या. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली होती, भले पहिल्या मॅच मध्ये थोडासा तो एक्सपेन्सिव्ह राहिला होता. समोर विजय ड्राईव्ह केल्या, समोर लॉंग ऑफच्या दिशेनं व्ही मध्ये एक्झिक्यूट करताना एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 13 धावा. दबाव आता वाढत गेल्या. नवीन बॅटर नयन पाटील आणि विजय गायकवाड दोघी नवे खेळाडू आता मैदानात पाहायला मिळतात. ऋतिक मात्रे भरपूर स्ट्रगल करताना दिसला. 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याला बनवता आले आणि हार्दिकला चांगला स्टार्ट मिळाला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. फुल टॉस, नयन पाटील कॅप्टन ऑफ टीम पिंपलनेर भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर, कडक शॉट आणि या सिक्सरनं आता इथून दबाव पूर्णपणे कमी केला फलंदाजांवरचा. जो दबाव शिफ्ट केला होता, खरं तर दोन्ही गोलंदाजांनी जो दबाव बिल्ड केला होता फलंदाजी करणाऱ्या टीमवरती, आतिश आणि कौशलनं तो दबाव आता शिफ्ट करण्याच्या तयारीमध्ये कॅप्टन नयन पाटील एकविरा पिंपलनेर संघाच्या बाजूने चांगलं कार्य करतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट, कडक हिट. खराब चेंडू होता, गोलंदाजानं कुठेतरी चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुका कराल तर त्याचा भूदंड तुम्हाला भोगावाच लागेल. हर्षद पाटील शॉट ऑफ लेन ऑन साइडला पुन्हा एकदा खेचला बॉल. शॉर्ट पूल करत असताना फक्त मिळेल एकच धाव. मागच्या मॅचेसमध्ये टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली न्यू एकविरा पिंपलनेर करिता, परंतु असं एक मित्रांनो, क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक वेळेला एक खेळाडू तुम्हाला अनेक मॅचेस जिंकून देणार नाही. पहिल्या मॅचमध्ये हार्दिक असेल, सचिन असेल, ऋतिक असेल, चांगले खेळले. आता जबाबदारी विजय आणि नयनची आहे. त्यांनाही ते कळून चुकलंय की आता इथून ते लवकर आऊट झाल्यानंतर आपल्याला रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल, पालकत्व स्वीकारावं लागेल, आपल्या टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. एक धाव तिथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 21 आकड्यावरती. हो, यावेळेला पुन्हा एकदा मनगडी फटका बॉटमॅनचा चांगला वापर केला नयन पाटील आणि हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून. झन्नाटेदारीत काय बॅटिंग करतोय कॅप्टन, उदाहरणासह नेतृत्व करत असताना फुल टॉस. बॉटम हँड रिस्ट मध्ये जी पॉवर आहे, हेलिकॉप्टरचा अंदाज बघायला मिळाला. बॅट अगदी ज्या पद्धतीने फिरवली होती आणि बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दुसरा षटकार आलाय, थोडासा बॅकफुटला गेला. तदनंतर इथे पहा फुल टॉस बॉल आणि
रिस्ट मध्ये पॉवर आहे, त्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे. ती पॉवर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. 27वा धाव फलकावरती 27. हा बोल ना. मी हो हो नाही ना 27वा धाव फलकावरती. फोन करतो की भाई तुम्ही जरा कमेंट यावेळेला मागे बॉल निघून गेला होता. एकच धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. इथे चांगला बॅक करण्याचा प्रयत्न केला हर्षदनं, परंतु 2 षटकर त्याच्या ओव्हरमध्ये आले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवातीचा जो दबाव वाढला होता तो दबाव आता या षटकापासून थोडाफार का होईना कमी करण्याचा प्रयत्न केला. 28वा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. न्यू एकविरा पिंपलनेर वर्सेस शेळू माता वर्ल्ड या 2 टीमच्या माध्यमातून ही लढत पाहतात आणि लढत मोठी आहे. कारण कसं आहे ना की इथून हा जो सामना आहे हा सामना जिंकलेला संघ थेट आम्ही चव्हाण अरे बोल ना आकाश बोल ना पटकन कॉमेंट काय हो नयन पाटीलसाठी आता एक पारितोषिक लागलेलं आहे. दिसेल ना आकाश पाटील देवरुंगचा एक नामवंत क्रिकेटर. लागोपाठ 3 षटकार जर नयनने मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक ऋतिक गोडे आणि आकाश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. अंतिम षटक आहे अमित चव्हाण बॉलिंग मार्कवर. ओ पहिला बॉल लॉफ केला लॉंग ऑनला नाही, ये भी नाही. हा सुद्धा फलंदाज क्लिअर करू शकला नाहीये आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. नयनला खरं तर पारितोषिक लागलं परंतु त्याची विकेट. लॉंग ऑन क्लिअर करणं सिद्दीक सरांनी सांगितलं की 1994 पासून 10 पैकी 9 फलंदाज तिथे आउट होतात आणि एखादा बॅटर तिथे षटकार मारतो. 1994 कुठे आणि आता 2025 म्हणजे जवळपास 30 ते 31 वर्ष झाले ती सीमारेषा क्लिअर करता आली नाहीये फलंदाजांना. चॅलेंज वर मोठा चॅलेंज आहे. सध्या क्रिकेट फीवर ग्रामीण क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय आणि स्पर्धा जय बजरंग स्पोर्ट भिनारशी तुम्हाला बघायला मिळते. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली परंतु मित्रांनो या एका धावेने स्कोर पुढे गेला. आणखी एक मोठी स्पर्धा लक्षा चषक देवरुंग 2026 ही स्पर्धा तुमच्या भेटीस येते. जय जोटिंग संघ देवरुंग 2026 च्या या वर्षामध्ये लक्षा चषक डे नाईटच्या स्वरूपामध्ये जिथे प्रवेश फी असणारे 25,000, प्रथम पारितोषिक असेल 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50. अबाउट फुल टॉस आणि कौशल पाटीलला बीट करू शकला नाहीये. सरळ झेल पकडला विजय गायकवाड. बॅक टू डग आउट. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ क्रमांक 50. मालिकावीरासाठी असेल बाईक, बेस्ट बॅटरसाठी असेल बाईक आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा असेल बाईक. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग येथे श्यामशेठ दळवी माजी सरपंच देवरुंग यांच्या वतीने ती स्पर्धा असेल. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्की सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही देवरुंग संघासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असेल ठाणे विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना देखील त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. ओव्हर द विकेट. ओ हो यावेळेला बॉल हवेत, रेंज ओव्हर कॉर्नर. आतिश बांबरेला बीट केलाय आणि बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती
35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. आमचे सहकारी समालोचक विजय पाटील जुनांदुर्की यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. उद्योगपती भूषण पाटील जुनांदुर्की, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. अक्रॉस लाईन फटका आणि हा फटका देखील गॅप मधून फरार. हे फटके आता चटके देणारे असतील ते शेळू माता वळसाठी. ते आतिशलाही ठाऊक आहे आणि कौशल पाटीललाही ठाऊक आहे की अशा फटक्यांचा चटका लागणार आहे, कारण मागच्या 2 बॉलवर 10 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. बोल ना अफसर भाई. हाँ मैं आऊँगा. यावेळेला अक्रॉस लाईन हा फटका बॅटच्या आतली कडा होते आणि एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. तर बोलूया या ठिकाणी चिठ्ठी ड्रॉ आपण ओपन करत आहोत. कॅमेरामॅन आपण VIP डायस कव्हर करायचंय. नाही नाही एक काम कर. ए बिलाल, ओके. चला आपण ड्रॉ ओपन करत आहोत. अशोक भुईर यांच्या शुभास आपण एक चिठ्ठी उचलत आहोत. त्यांच्या हातामध्ये जी चिठ्ठी असणार आहे ती थेट फायनलला असणार आहे. टीम जुनांदुर्की फायनल मध्ये प्रवेश करणारी टीम बघायला मिळाली आहे. जोगेश्वरी जुनांदुर्की संघ थेट फायनल मध्ये या चिठ्ठीच्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐसा है ना कि जहाँ पे आदमी का जन्म होता है ना, वहाँ की खुशबू आदमी के बदन से नहीं निकलती. जुनांदुर्की के कैप्टन थे तो चिट्ठी उन्हीं की आनी थी. नहीं, न्यूट्रल है, बहुत न्यूट्रल है. समीर ठाकरे इज द वन ऑफ द न्यूट्रलेस्ट कमेंटेटर इन भिवंडी तालुका. गड़बड़ किया है इसने. अरे तू जानी उचल भी सांगून दे. 41 का लक्ष्य रखा है. सर मैं क्या बोल रहा हूँ, संडे को आप वेलकम बैक. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं ये बजरंग चषक बिनार आप तक लाएं स्टाइलिश बैट्समैन ऑफ तालुका क्रिकेट, जिगरा बैट्समैन कुमार गुंड. साथ रहा है मशहूर अंकल बुइर का. गलती से आप अंकल मत समझिए, बहुत ही स्मार्ट है, यंग है और ओम साई पान शॉप के ओनर हैं. जब भी आप नासिक हाईवे पे जाएंगा तो डीडी ग्राउंड के सामने जाके उनका पान ज़रूर चख दीजिएगा. आप हर चीज़ चख देंगे अगर उनका पान चख दिया तो. वेलकम बैक. लक्ष्य 41 का शेलू माता बल के सामने रखा है न्यू एक्विरा पिंपल नैर ने. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए, वहीं रिकॉग्नाइज पैर आतिश बामड़े पिछले 2 मैच के मैन ऑफ द मैच. इस खिलाड़ी की फिटनेस देखिए, जयेश पाटिल की फिटनेस देखिए, शेखर दलवी की फिटनेस देखिए, सुरेश पारदी की फिटनेस देखिए, इंटरनेशनल में विराट कोहली की फिटनेस देखिए, ओपन क्रिकेट में फरदीन काजी की फिटनेस देखिए. ये वो खिलाड़ी हैं, भारतीय हीरोइनें जिस तरह किसी पाइप से गुजर जाती है ना, उनके साथ ये भी गुजर जाएंगे. ऋतिक मात्रे, अल्पेश गायकवाड़ हमेशा एंजॉय करते हैं हम लोगों के साथ, बहुत ही खुशदिल आदमी है.
अल्पेश गायकवाड ने भी बहुत कम पीरियड में, जब पहली मर्तबा में वो मेरे साथ थे तो मैं सोच रहा था कि स्कोरिंग इतना आसान भी तो नहीं है। देखिए, स्कोरिंग का ओवरऑल क्रेडिट पहले जो जाता है वो चैलेंज के परवीन केडिया को। परवीन केडिया को हम सर स्कोरर कह सकते हैं, उससे बढ़कर स्कोरिंग दुनिया में कोई नाम नहीं। बहरहाल देखना है कि किस तरह से नयन पाटिल अगले ओवर में इन दोनों को कंट्रोल करते हैं, लेकिन ऋतिक मात्रे को लगाया गया है लंबे रनअप के साथ। आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न से जाते हुए पहली गेंद हल्के हाथों से टैप किया, शॉर्ट का बस में 1 रन, खाता खुला। आतिश बामड़े का खाता खुला शेलू माता बल का। आज शेलू माता बल कहीं ना कहीं अलग गेम प्लान से खेल रही। 4 दिमाग लगातार काम कर रहे हैं, आतिश बामड़े, यतीन मडवी, प्रतीक भुईर। लेकिन आज सचिन गायकवाड को बल्लेबाजी करते हमने देखा। सामने सिक्सर चैलेंज पे लगाने वालों में सचिन गायकवाड का भी नाम था। पावर हिटर जीतू गौली थे, नबील खोत, प्रिंस ऑफ बोरियोली। क्या गजब का शॉट है गैप में, बुलेट, 4 रन। सामने सिक्सर लगाने में जगदीश नाइक, मुकेश जो न्यू एम्पायर से खेला करते थे, हसन मोमिन, ये वो नाम थे जो सामने सिक्सर बहुत अच्छा लगाते थे। उसके बाद की पीढ़ी में जुल्फिकार मोमिन, जरार खरबे, आकाश पाटिल, अंजूर के। ओ गति परिवर्तन, हवा में बीट हो गए बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। जो गलती बावाले ने की थी वो गलती अब एक वीरा पिंपल नहर भी करती हुई। बावाले की टीम 3 मिसफील्ड किए थे, 1-2 का 4, 9 रन ज्यादा दिए थे। और कहते हैं कि रात को तारे नहीं रन गिनेंगे। चौका आता हुआ यतीन मडवी के लिए, 9 पे पहुंचा स्कोर। बैकवर्ड पॉइंट पे हवा में गेंद थी, दुविधा में पड़ गए थे वहां पे फील्डर, कैच के लिए जाए या फिर गेंद को रोके। ऋतिक मात्रे, ये अच्छा वाइड यॉर्कर है, परफेक्ट। कल से टोल नाका ग्राउंड पे ग्राम पंचायत प्रीमियर लीग शुरू होने जा रहा है। पड़गा, अर्जोली, तलोली, बोरियोली। बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत कट शॉट, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। दिलकश शॉट, जाजिबुल नजर स्ट्रोक, so elegant, so beauty, just looking like a wow. Great shot. स्कोर 13 पे पहुंचा है। हमारे विद्यार्थी इस वक्त स्कूल छूटने के बाद हमसे जुड़ते हुए, लेकिन पहले आपको एजुकेशन पे ध्यान देना है। पढ़ेगा भिवंडी तो बढ़ेगा भिवंडी, पढ़ेगा महाराष्ट्र तो बढ़ेगा महाराष्ट्र, पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। ये जोखिम भरा रन है। थोड़ा अगर स्टंप पे लगता तो जाना होता है 3 मडवी को, आतिश बामड़े को। खुश नहीं है आतिश बामड़े। 14 रन, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई। यहां से 27 रन चाहिए 3 ओवर में। अल्पेश गायकवाड का कप काफी सफल रहा था। ऋतिक तुम्हाला 14 बक्षीस भेटले आमचे माझे 14 बक्षीस भेटले ना, 3रा
गेंदबाजी में नयन पाटिल गजब के ऑलराउंडर हैं, बल्लेबाजी भी अच्छी की। दो सिक्सर लगाए उन्होंने, 14 रन बनाए। नयन पाटिल ऑन द राइज खेला है, गेंद को कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। ये क्लास है यतीन मडवी का। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं और गेंद की मेरिट पे जब बल्लेबाजी होती है तो आंखों में डूब जाती है। क्लास स्टोक ओवर गोज द कवर पॉइंट फॉर 4। सर उमर ने बोला है मैच मैंने मैच में एक का बाद में देने का वो एक का। अगला मैच, इस मैच की विजेता टीम सारंगांव से टकराएंगी। क्रीज में पीछे जाके हुक लगाना चाहते थे, डॉट गेंद, अच्छी वापसी नयन पाटिल की। सारंगांव टीम भी इस सीजन में जबरदस्त खेल रही है। यहाँ पर हार्दिक गायकवाड छाए हुए हैं तो सनी पाटिल भी छाए हुए हैं। बॉलर लॉन्ग ऑन पे खेला है, ऑन ड्राइव करते हुए 1 रन। 19 रन पे पहुंचा है स्कोर। यहां से 22 रन और चाहिए, बची भी 15 गेंदों पर। ओ कमाल का छोड़ दिया वाइड। गरीबी में आटा गिरला कर रहे हैं नयन पाटिल, क्योंकि बची हुई गेंदों पर अब 21 चाहिए और गेंदे 14 बची। विकेटें लेकर ही दबाव बढ़ाया जा सकता है। स्विंग एंड मिस, फ्रंट फुट शॉट खेलने की कोशिश, ऊपर खेल बैठे वहां पर आतिश बामड़े। हालांकि गेंद के पिच तक जरूर गए थे। रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद कवर बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रन। आतिश बामड़े बहुत अच्छे टच में। सबसे बड़ी बात है कि आतिश बामड़े के पास अनुभव भी बड़ा है। हालांकि उनकी जितनी एज तो ज़्यादा नहीं है, लेकिन क्रिकेट का खासतौर से BC4 में वो शुरुआती दौर में आए थे और कहते हैं कि सोना आग में पड़े तो कुंदन बन जाता है। वहीं कुछ आतिश बामड़े का है। उनको इस तरह के मैचेस का अच्छा खासा तजर्बा है। पहले फ्रंट फुट पे आए, फिर पीछे हटे, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 26 पे पहुंचा है स्कोर। यहां से 15 रन और चाहिए। पच्चीस में या 26 में? 25। 16 रन और चाहिए। 12 गेंदे, 16 रन, 10 के 10 विकेट हाथ में। मानो आपको लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का। कौशल पाटिल, बोतल भी हाथ में छोटी नजर आ रही है। पानी पिलाना तो बहाना है, बल्लेबाजों को कुछ और ही समझाना है। बिग बट कमाल के खिलाड़ी हैं। ये खिलाड़ी भी 21 साल में तालुका क्रिकेट के पिक्चर पे आ गया। उनका थोड़ा कलर अच्छा है, वरना वेस्ट इंडीज के नजर आते हैं। नयन पाटिल का ओवर खत्म हुआ। छोटे कद के गेंदबाज अब मोर्चे पे लगाए जा रहे हैं। अक्षय गायकवाड ऑफ स्टंप के बाहर हल्के हाथों से केवल खेला है गेंद को कवच में, 1 रन।
आकिब पटेल ने आतिश भांबड़े और सचिन गायकवाड़ दोनों को ऑल द बेस्ट कहा है। दोनों, क्योंकि सचिन गायकवाड़ ऑल टाइम हिट प्लेयर रह चुके, दक्ष गायकवाड़ गेंदबाजी कर रहे। वो क्या कहते हैं कि मूर्तिलाल यानी कीर्तिमान, छोटे कद के हैं, पैरों पे निशाना, बल्ले को टकराई है गेंद। हालांकि एलबीडब्ल्यू की अपील हुई है। देखना है कि लेग अंपायर के पास जा रहे हैं, क्या बल्ले को छुआ है या नहीं छुआ है। क्या गेंद ने बल्ले को छुआ था या नहीं। बहुत ही क्रूशियल मोमेंट है इस मैच का, इसलिए अंपायर भी सुनिश्चित करना चाहते हैं कि क्या कुछ हुआ था, पहले बैट को लगी थी या पहले पैरों पे लगी थी, ये देखना चाह रहे हैं अंपायर। OUT आउट, पहले टो पे लगी उसके बाद बल्ले को लगी। क्या निर्णय दिया जबरदस्त अंपायर ने। बड़ी विकेट। सारंगांव के कैप्टन, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। एकता सारंगांव, यतीन मडवी अच्छी बल्लेबाजी के बाद आउट हुए, 4 चौके लगाए, कुल मिलाकर 18 बनाए। नए बैटर बिग बर्ड ऑफ वलपाड़ा कौशल पाटिल। 26 रन, अभी भी 15 रन चाहिए, 10 गेंदे शेष हैं। इसके बाद 2 मैचेस हैं, एक सेमीफाइनल और एक फाइनल। फाइनल में जुन नांदुर की पहुंच चुकी है। लंबा हिट लेने की कोशिश, क्या कमाल की बॉलिंग कर रहे। छोटा तीर घाव करे गंभीर। दक्ष गायकवाड़ जूते की लेस बांधते हुए। इंटरेस्टिंग रहेगा जब वो कौशल पाटिल के बाजू में खड़े रहेंगे। एक टॉलमैन और एक शॉटगन। अच्छा ड्राइव है, लेकिन खिलाड़ी मौजूद है डीप में, एक ही रन। जबरदस्त बॉलिंग कर रहे हैं, मैच को बना दिया है दक्ष गायकवाड़ ने। ये पिंपल नहर वाले भी ना पायनियर की तरह ना मैच को कट टू कट कर देते। आठ गेंदे 14 रन, बामड़े पे नजरे। वाइड, 1 रन और आता हुआ स्कोर में 28। 8-13। साथ में रह दे रहे हैं समीर ठाकरे। फिर जाके कुछ कहा है आतिश बामड़े को, थोड़ा सा झुक कर उनके कान में।
गति परिवर्तन, निकाल दिया गेंद को, लेकिन फ्लाई स्लिप पे फील्डर, 1 रन। अच्छा उंगलियों को फेरा था, गति निकाल दी थी गेंद से। 7-12, मैच के 7-12 फंस चुके हैं। 12 मर्तबा का साथ देना पड़ेगा। 7-12, फुल टॉस गेंद, करारा ड्राइव, एक से ज्यादा कुछ भी नहीं। फील्डिंग लाजवाब, थ्रो लाजवाब। 6 गेंदे और 11 रन। लगता है जिस तरह PC4 सिटी क्रिकेट में पायनियर के मैचेस होते हैं, एकवीरा पिंपल नहर भी उसी तरह के मैचेस खेल रही। इनके मैचेस का जो सस्पेंस है वो अब्बास मस्तान की फिल्मों से ज्यादा है। वेलकम। चैलेंज के प्रेसिडेंट श्री पप्पू चौधरी साहब हमसे जुड़ते हुए, वेलकम, सुस्वागतम। वरती है 6-11 का इक्वेशन। आतिश बामड़े जब तक रहेंगे उम्मीदें रहेंगी, लेकिन स्ट्राइक पर है बिग बट, बिग शॉट खेलना होगा। गेंदबाजी के लिए हार्दिक गायकवाड उभरता हुआ खिलाड़ी। सुशांत गायकवाड ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं, वाइड से शुरुआत। 6-10, स्वागत है आपका सुशांत गायकवाड जी। उन्होंने अपने टीम को शुभकामनाएं दी हैं। सुशांत गायकवाड ने अच्छा स्ट्रोक है, यह स्टैंड में 6 रन। पूरे जेबी कप बिनार में दूसरे बैट्समैन है जिन्होंने सीधा सिक्सर लगाया है। चैलेंज का इतिहास में आपको खोलता हुआ बताऊं समीर, 1994 से लेकर आज तक इस ग्राउंड पे 9 बैट्समैन आउट होते हैं लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पे, और 1 बैट्समैन 6 लगाता है। 5 गेंदे 4 रन। ओ बल्ले का सीरा लगा था, फ्लाई स्लिप पे अच्छी फील्डिंग, 1 रन। 4-3, मजबूत स्थिति में, क्योंकि आतिश बामड़े की आंखें जमी हुई है। बहुत कम देखता हूं मैं कि कौशल पाटिल इतना एक्साइटेड रहते हैं। स्वप्निल शेलार फुंडास से हमारे साथ जुड़े। अच्छी गेंद, डॉट गेंद, कहानी बदलती भी। यह जेबी कप विनर के लिए स्वप्निल शेलार ने फुंडास से कुमार गुंड, अंकल वीर और सभी को शुभकामनाएं दिए। आगे बढ़े, हल्के हाथों से पुश किया, 1 रन। 2 वाह, ये आज का चौथा मैच है, लगातार ऐसा ही हो रहा है। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। 2-2, चेसिंग कंपलसरी। हार्दिक गायकवाड हिम्मत नहीं हार रहे, हिम्मत लस कीमत आए। 2 गेंदे 2 रन। फुलटॉस गेंद और किस्मत ने साथ छोड़ दिया। गेंद बल्ले का सीधा लेके बाउंड्री के बाहर, और इस मैच को जीत लिया है शेलो मातावल ने। कॉन्ग्रेचुलेशन, बट हार्ड लक। अच्छा खेले आप। मैन ऑफ द मैच है? नहीं, ये टॉस लेना है। मैन ऑफ द मैच बाद में देंगे। चेक।
जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला आणि सेमी फायनल नंबर 2चा आता लगेचच टॉस करतोय जालमान एकता सारंगाव टीमच्या कॅप्टनला आणि शेलूमाता वर्ल्डच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी यावं. चला यतीन थोडं फास्ट या. सारंगाव सेमी फायनल नंबर 2 आणि या स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आदरणीय विकेश वखारे यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभाचे टॉस करावा. हेमंत आरड्डीकीला जोडले गेलेले आहेत, आपले आयोजक आहेत. विकेश वखारे यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. टीम जय हनुमान एकता सारंगा वर्सेस आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय तो शेळूमाता वर्ल्ड संघ तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आपण करत आहोत टॉस आणि हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल कारण या अगोदरच जोगेश्वरी जुनांदुर्गी संघानं लकी ड्रॉच्या आधारे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. साई चला दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेड और टेल दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. मॅच विल बी चला हेड इज अ कॉल टेल इट इज सारंगाव वन द टॉस इन सेकंड सेमीफायनल बॅट फर्स्ट. येस आणि फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो जाएंगे 4-4 ओवर. मेरे को जजमेंट नहीं आता. शेळूमाता वर्ल्ड आणि त्यांच्या विरुद्ध कालचा दिवस ज्या संघानं गाजवला अर्थातच तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान एकता सारंगाव. या दोन टीममध्ये सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट दुसरा उपांत्य फेरीचा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल कारण अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा